नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे बघा मी टिफिनसाठी एकदम छान मेथीची सुकी अशी भाजी बनवणार आहे। अगदी साधी सोपी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि सुटसुटीत असं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे, जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं। तर इथे बघा कढईमध्ये मी 2 पळ्या एवढं तेल टाकून घेतले। तेल चांगलं तापलं की यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये हिंग टाकून घेतलाय। त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मोठाच कट करून घेतलेला आहे। तुम्ही लांब आकारात सुद्धा हा कांदा कट करून यामध्ये परतायला टाकू शकतात। तर अशा पद्धतीने कांदा आपण कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनिटं परतणार आहोत। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशी टिफिनला देण्यासाठी मेथीची भाजी बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा कांदा आपला चांगला परतून झालाय। त्यानंतर इथे मी माझ्याकडे हिरवी मिरची आज नव्हती, म्हणून ज्या हिरव्या मिरच्या लाल झाल्या होत्या ना, त्याच मिक्सरमध्ये लसण टाकून बारीक केलेल्या आहेत। तर एक 7-8-10 मिरच्या आणि एक 2-4 पाकळ्या लसणाच्या मी इथे बारीक केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत या कांद्यासोबत मी फोडणीमध्ये चांगल्या परतून घेणार आहे। त्यामुळे व्यवस्थित ह्या मिरच्या आपल्याला यामध्ये परतून घ्यायच्या। तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकतात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी हळद टाकून घेणार आहे आणि हळद सुद्धा टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा कांदा व्यवस्थित असा खालीवर करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी मेथीची भाजी तुम्हाला आवडते का? तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची मेथीची भाजी आवडते? तर इथे मी बघा मेथीची एक गड्डी पूर्ण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। तर ती इथे मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे। तर मेथीची भाजी ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराने बनवली जाते। डाळीचं पीठ घालून हाटीव भाजी बनवली जाते, त्यानंतर मुगाची डाळ घालून बनवली जाते, तसंच डाळीचं पीठ लावून भरडा भाजी बनवली जाते। त्यानंतर मेथीची कांदा ते शेंगदाणे आणि लसण याचं वाटण करून सुद्धा भाजी बनवली जाते। तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही मेथीची भाजी बनवली जाते। तसेच त्याचे पराठे, कोफ्ते, त्यानंतर तुम्ही म्हणताल याचे मेथीचे फळं हे सुद्धा बनवले जातात। त्यामुळे ही भाजी तुमच्या पद्धतीने जशा पद्धतीने आपल्या भागामध्ये बनवली जाते तशी बनवून खा आणि मस्त याचा आनंद घ्या। तर अशा पद्धतीने बघा इथे फक्त 2 चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती, कारण माझ्या मिस्टरांना जास्त मुगाची डाळ भाजीपेक्षा झालेली आवडत नाही याच्यामध्ये, त्यामुळे मी कमी टाकलेली आहे। अगदी 2च चमचे भिजत घातली होती। तर इथे ही मुगाची डाळ भिजलेली टाकून घेतली आणि डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित इथे ही परतून घेतलेली आहे बघा भाजी। आणि टाकली तेव्हा बघा कढईभर भाजी होती आणि व्यवस्थित याचं पूर्ण या भाजीतलं पाणी निघेपर्यंत आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचंय। मग बघा ती किती एवढीशी झालेली आहे। तर टाकल्यावर असं वाटतं की कढई पुरते की नाही भाजीला, पण पालेभाज्या ज्या आहेत ना त्या लगेच अशा पाणी म्हणजे त्याचं आटलं जातं परतताना आणि या अशा एकदम कमी होतात त्या। तर ह्या पूर्ण अशा परतून झाल्यानंतरच पालेभाज्यांमध्ये मीठ ॲड करायचं, सुरुवातीलाच ॲड करायचं नाही, नाहीतर बऱ्याचदा भाज्या आपल्या या खारट होतात। त्यामुळे इथे बघा मी आता मीठ टाकून घेते। तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत। तर तुमच्याकडे मेथीची भाजी खूप सारे मसाले टाकून किंवा मग ग्रेव्हीवाली बनवली जाते की अशी साधी सिंपल बनवली जाते। तर भाज्या ह्या ज्या आहेत ना ह्या कमीत कमी मसाले टाकून आणि साध्या सिंपल प्रमाणात बनवल्या ना तर त्या छान लागतात आणि त्यांची रिअल टेस्ट आपल्याला खाताना लागते। तर इथे बघा मी 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा जाडसर असा कूटसुद्धा इथे भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे। तर इथे आता हे संपूर्ण साहित्य टाकून व्यवस्थित आपली ही भाजी परतून रेडी आहे। तर याला आपण ना एकदा छान अशी वाफ काढून घेऊ, कारण की आपण यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे। तर ती छान अशी वाफ होऊन निघली की छान शिजून निघेल। त्यामुळे ना इथे झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत। तर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही अशी मेथीची भाजी करून खा आणि करत असलात तर तुम्हाला याची चव तर माहीतच असेल की किती छान लागते। तर अशी मेथीची भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात, एकदम भन्नाट अशी चवीची लागते। मुलांच्या शाळेच्या टिफिनला द्या, मिस्टरांच्या ऑफिसच्या टिफिनला द्या, एकदम भारी अशी ही भाजी तयार होते। आणि गरम गरम जर अशी ताटात गरम गरम भाकरीवर वाढून घेतली ना तर मग काय विचारूच नका, इतकी मस्त लागते ना ही भाजी। तर इथे बघा कलर किती सुंदर आलेला आहे, जवळून तुम्हाला दाखवते। तर मस्त अशी ही भाजी आता रेडी झालेली आहे। तर मी आता टिफिन भरून घेणार आहे। तर त्यासाठी इथे बघा टिफिनमध्ये मी ही भाजी भरून घेतलेली आहे, तर मेथीची भाजी। आणि त्यानंतर इथे मटकी मी हळद आणि मीठ टाकून नुसती कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे डब्यामध्ये पोळी टाकून घेतली। तर अशा पद्धतीने माझा टिफिन रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा, खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।